आषाढी एकादशीचा उपवास आपल्याकडे आवर्जून केला जातो. इतकंच नाही तर चमचमीत उपवासाचे पदार्थ देखील यावेळी बनवले जातात. पण आषाढी एकादशीला उपवास का करतात याविषयीची माहिती आपण जाणून घेणार आहोत पुण्यातील प्रसिद्ध ज्योतिषी राजेश जोशी यांच्याकडून. या उपवासामागे एक मोठी आख्यायिका आहे. ती आख्यायिका नेमकी काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी ज्योतिषी राजेश जोशी. आज आपण आषाढी एकादशीला उपवास का करतात याविषयी माहिती पाहणार आहोत. प्रत्येक महिन्याला शुक्ल पक्षात एक आणि कृष्ण पक्षात एक याप्रमाणे वर्षामध्ये एकूण 24 एकादशी येतात. अधिक मास असल्यास आणखी त्यामध्ये 2 एकादशींची भर पडते. पण त्यापैकी आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी यांना अधिक महत्त्व देण्यात आलेले आहे. कारण आषाढी एकादशीस शयनी एकादशी म्हणजेच भगवान विष्णू झोपतात आणि कार्तिकी एकादशीस प्रबोधिनी एकादशी म्हणजेच भगवान विष्णू जागे होतात. या 2 एकादशींना महत्त्व जास्त आहे. एकादशी संबंधात अशी एक कथा सांगण्यात येते की मृदुमान्य नावाच्या राक्षसाने भगवान शंकराकडे जाऊन त्यांची मोठ्या भक्तिभावाने व तल्लीन होऊन आराधना केली. श्री शंकराने प्रसन्न होऊन तू कोणाकडूनही मरणार नाहीस, पण एका स्त्रीच्या हातून मरशील असा वर दिला. असा वर मिळताच मृदुमान्य राक्षस अधिकच उन्मत्त झाला व त्याने सर्व देवांवर स्वारी करून देवांचा पराभव केला. तेव्हा सर्व देव शंकराकडे आले, पण शंकरांनी त्याला वर दिल्यामुळे त्यांना त्याच्या विरुद्ध काहीच करता येत नव्हते. मग सर्वजण देव शंकरासह एका गुहेत जाऊन लपून बसले. तेथे त्या सर्वांच्या श्वासातून एक देवता निर्माण झाली. तिचे नाव एकादशी. तिने त्या दिवशीच मृदुमान्य राक्षसाला ठार करून सर्व देवांची मुक्तता केली. त्या दिवशी खूप पाऊसही पडत होता, त्यामुळे सर्व देवांना स्नान घडले. तसेच सर्वजण गुहेत लपून बसल्यामुळे त्यांना उपवासही घडला. त्या दिवसापासून ह्या एकादशीचे व्रत आषाढी एकादशीचे व्रत म्हणून उपवास करण्याचा प्रघात पडला. नमस्कार. अशा रीतीनं पूर्वीपासून आषाढी एकादशीला उपवास करण्याची प्रथा ही रुजू झाली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकल, पुणे.